विजयोत्सवानिमित्त जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गा व नारी शक्ती यांचा सन्मान केला। यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघातील वकील तसेच सांगली शहरातील उत्कृष्ट आपल्या लेखणीतून समाजाचा प्रश्न मांडणाऱ्या महिला पत्रकारांचा सुद्धा जयश्रीताई यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला। महिला वर्ग यांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट असं उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदनभाऊ पाटील, माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, माजी नगरसेवक संतोष दादा पाटील, मोहम्मद शेख, शीतल लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते। तुम्ही इथं आलेल्या सगळ्या नवदुर्गांनाच मी शुभेच्छा देते की तुम्ही आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतच असतात। जयश्रीताई वहिनींना खास करून यासाठी मी धन्यवाद म्हणते। होते बदलायला वेळ लागत नाही ते जयश्रीताईंनी करून दाखवलंय। आज तुमच्या सर्वांचा सन्मान करू सर्वांचं अभिनंदन आणि जयश्रीताईंचं पण मनापासून अभिनंदन। त्यांना मोठ्या संख्येने जास्त संख्येने ज्या आपण अडीअडचणी जे पुरुषांना सांगू शकत नाहीत त्या महिला वहिनींच्या जवळ यायच्या आणि वहिनींचं बचत गटाचं कार्य हे वहिनी राजकारणात नसून एक महिला गृहिणी होती। आम्हाला माहित होतं घर कसं मॅनेज करायचं, एवढे लोक येत होते, त्यात वहिनींनी बचत गटाचं काम खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं। आणि ज्यावेळी मदनदादा गेले आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सर्व नगरसेवकांना असं वाटायला लागलं की आम्ही पोरके झालो, त्यावेळी ह्या वहिनींनी आम्हाला खूप मोठी साथ दिलेली आहे। आणि ह्या कार्यकर्त्यांसाठी वहिनी समाजकारणात आल्या आणि वहिनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊनच त्या आता विधानसभेची तयारी करत आहेत आणि विष्णू अण्णांचा, वसंतदादांचा आणि मदन भाऊंचा वारसा घेऊन त्या मोठ्या ताकदीने या रणांगणात उतरल्या आहेत। आणि मला असं म्हणायचं आहे की नवरात्री हा शक्तीचा उत्सव आहे, तर महिलांना हा सपोर्ट केलाच पाहिजे। म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करते की तुम्ही आज इथे आलात आणि जो सपोर्ट दाखवला तो हा महिला म्हणून हा कायम वहिनींच्या पाठीमागे राहू देत। आणि महिलेला कधी अबला समजायचं नसतं, ती कधीही दुर्बल नसते।